नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो चॅप्टर सुरू केलेला आहे कोणता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्यातलाच एक आपण पार्ट घेणार आहोत डोबेरायनर ट्रेड्स, ज्याला की आपण म्हणतो डोबेरायनर ट्रेड्स ते म्हणजे त्रिके, डोबेरायनरचे त्रिके. आता हे डोबेरायनरचे त्रिके कशावर डिपेंड करतात? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासवर डिपेंड करतात. त्याचे जे डोबेरायनर त्रिके हे ॲटॉमिक मासवर डिपेंड करतात. बाळांनो, आता हे ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं? ही एक खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे कोणत्याही एलिमेंटची, ॲटॉमिक मास. आता आपण जनरली मास, वजन, ॲटॉमिक मास कशाला मेजर करतो? एखाद्या एलिमेंटमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, म्हणजे त्या एलिमेंटमध्ये सगळे प्रोटॉन अधिक सगळे न्यूट्रॉन मिळून ॲटॉमिक मास नंबर तयार होतो. त्याला आपण ॲटॉमिक मास असे म्हणतो. ही खूप महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे एलिमेंटची, ॲटॉमिक मास. द सम ऑफ टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास होतं. आता या डोबेरायनरनं काय केलं की या डोबेरायनरनं त्रिके दिले, म्हणजे तीन असे ग्रुप बनवले, एलिमेंटचे तीन असे ग्रुप बनवले. आणि याने काय सांगितलं की या तीनच्या ग्रुपमध्ये त्याचा ॲटॉमिक मास नंबर लिहिलं त्याने, तिघांचं पण. आणि या तिघांच्या ॲटॉमिक मासमध्ये पहिला आणि तिसरा, तुम्ही काय करा, पहिल्या एलिमेंटचं आणि तिसऱ्या एलिमेंटचं ॲटॉमिक मासची बेरीज करा. आणि ती कुणा इतकी येणार आहे असं म्हटला तो म्हटला की पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटची मास जर तुम्ही बेरीज केली तर ती दुसऱ्या एलिमेंट एवढी येते, असं या डोबेरायनरनं सांगितलं. आता ती तेवढीच येते, एक्झॅक्ट तेवढीच नाही, त्याच्या जवळपास तरी 100% येणार आहे. आता हे आपण उदाहरणानं समजून घेऊ. बघा, आता त्याने बरेचसे असे एलिमेंट दिले आणि त्याने सांगितलं की ॲटॉमिक मास आहे हे पहिल्या म्हणजे तीनचे ग्रुप त्याने पाडले, तीन केले, म्हणजे त्याला ट्रेड्स म्हणतो आपण, ॲटॉमिक डोबेरायनर्स ट्रेड्स. तीनचे ग्रुप केले आणि या तीनचे ग्रुप आपण उदाहरणावरून आपण ते समजून घेऊ. आता हे उदाहरणावरून कसं समजून सांगता येईल? बघा, मी काय केलेलं इथं ऑलरेडीच मी हे तर ट्रायड लिहिलेले. आता ट्रायड कोणतं? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हे तीन आहे. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. आता तिघांचं मी काय लिहिलं? ॲटॉमिक मास लिहिलं. आता लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39.1. आता मी या तिघांमध्ये काय केलं? पहिला आणि तिसरा म्हणजे लिथियम आणि पोटॅशियम. पहिला एलिमेंट कोणता आहे? लिथियम, त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 6.9. आणि तिसरा एलिमेंट कोणता आहे? पोटॅशियम, त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 39.1. आता दोघांची मी बेरीज करतो, म्हणजे मीन घेतो. त्याचा मीन कसा घेतो आपण? दोघांची बेरीज भागिले 2. आता लिथियम आणि पोटॅशियम भागिले मास ऑफ लिथियम ॲटम प्लस मास ऑफ पोटॅशियम ॲटम डिवायडेड बाय 2 असं आपण घेतलं. आता हे आपण मास जर याच्यात ठेवलं, लिथियमचं मास आहे 6.9 आणि पोटॅशियमचं मास आहे 39.1 डिवाइड बाय 2 आणि हे आलं बघा एक्झॅक्ट 23. हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही बघा, हे तेवढंच येतं 23.0. मग आता आपण काय म्हटलं होतं त्या डोबेरायनर्सनं काय सांगितलं होतं त्याच्या त्रिकेमध्ये, डोबेरायनर स्टेटमध्ये त्याने सांगितलं की पहिल्या आणि तिसऱ्या, फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट्स, सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट and take their mean is equal to the second one, atomic mass of second one. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास तुम्ही जर बेरीज घेतली आणि त्याचं जर सम घेतलं, डिवायडेड बाय 2 घेतलं, तर आपल्याला ॲटॉमिक मास कोणाचं येतं? दुसऱ्या एलिमेंटचं येतं. हे असं सेम एक्झाम्पल आपण घेऊ शकतो क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आता क्लोरीनचा ॲटॉमिक मास घेतला आपण आणि ब्रोमीनचा ॲटॉमिक मास घेतला. बघा इथं मी लिहिलेलं आहे मीन, क्लोरीन आणि आयोडीन दोघांचा. आता क्लोरीनचा ॲटॉमिक मास किती आहे? 35.5 आणि आयोडीनचं किती आहे? 126.9 आणि भागिले 2, हे आलं 81.2, जे की ॲटॉमिक मास जवळपास आहे कशाच्या? ब्रोमीनच्या. आता हे एक्झॅक्ट न येण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगून देतो की काय असतं. बघा, आयसोटोप्स नावाची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय होतं की हे थोडंफार का बदलतं? कारण की प्रत्येक एलिमेंटमध्ये न्यूट्रॉनची संख्या थोडीफार कमी जास्त होऊ शकते. बघा, मी तुम्हाला काय म्हणतोय, न्यूट्रॉनची संख्या ही थोडीफार कमी जास्त होऊ शकते, प्रोटॉनची नाही, न्यूट्रॉनची. आता आपण काय म्हणतो की ॲटॉमिक मास म्हणतो. आता ॲटॉमिक मास म्हणजे कशाची बेरीज? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची, त्या एलिमेंटमध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे आपण ॲटॉमिक मास म्हणतो. आणि याच्यामध्ये काय होतं की न्यूट्रॉन नंबर थोडे कमी जास्त असू शकतात, त्यालाच आपण न्यूट्रॉन नंबर बदलू शकतो.
एखादा आता हा ब्रोमीन जो आहे याच्यामध्ये काही ॲटममध्ये ब्रोमीनच्या जास्त प्रोटॉन असतील, काही ॲटममध्ये कमी असतील, असं थोडंफार चेंज होऊ शकतो. त्याच्यामुळे हे 69.9 येतं. किंवा आयोडीनमध्ये बी प्रोटॉनची संख्या थोडीफार कमी होऊ शकते, थोडीफार, फार जास्त नाही, कमी एखादी प्रमाणात. मग असं हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघू शकता आणि तुम्ही ते एक्झाम्पल पण सॉल्व करू शकता, जे की तुमच्या कॅन यू टेलमध्ये तुमचे एक्झाम्पल आहे असं तुम्ही चेक करू शकता. बघा, सिंपल आणि साधी कन्सेप्ट आहे. समजलं असेल तर मला नक्की सांगा.